कौल जनतेचा या कार्यक्रमामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण आहोत परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये आणि आज परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून बंडू जाधव यांना उमेदवारी महाविकास आघाडीच्या माध्यमातून ठाकरे गटाकडून जाहीर झालेली आहे आणि आज परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे यांची सभा आहे आणि सभेसाठी बघू शकता की किती मोठा जनसागर उसळलेला आहे आणि आपण कौल जनतेचा या कार्यक्रमामधून जनतेच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। दादा काय सांगाल, कोणाची सभा आहे? सभा माननीय उद्धव साहेब ठाकरे यांची सभा आहे आणि या ठिकाणी आजच्या जिल्ह्यातून भरपूर पब्लिक आलेली आहे। या जागेवर माननीय पंतप्रधान येऊ नाही दोन फुल एक हाप आलं तरी देखील ही जागा माननीय बंडूबा शेठ निवडून येणार आहे। निवडून येणार, किती लीड येऊ शकतात असं काही सांगू शकता का? 2 लाखाच्या पुढून माननीय बंडूबा शेठ निवडून येणार आहेत। त्यांच्या विरोधामध्ये महायुतीचे महादेव जानकर आहेत। त्यांचं काही वर्चस्व परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये दिसतंय का? ते उपऱ्या माणूस आहे, बाहेरून आलेला आहे, सगळ्याला माहित आहे। अजित पवारने त्याची सीट काढण्यासाठी त्याला इथं टाकलेलं आहे। या बारी देखील महादेव जानकर त्याची पहिलेपासून जी परंपरा चालत आलेली आहे, प्रत्येक नवीन जिल्ह्यात जायचं आणि पडायचं, ही देखील परभणी मध्ये त्याची परंपरा कायम आणि अजून एक तिरंगी लढत होणार आहे। त्यासोबत वंचित बहुजन आघाडीकडून प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव ढग यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। पंजाबरावांबद्दल काय सांगाल? पंजाबराव ढग हे हवामानाचे हे आहे, तर त्याने तिकडच राहायला तज्ञ, त्याने तिकडच राहायला पाहिजे होतं। त्या इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये त्याचं काही काम नाही आणि त्याला कोण उभा केलंय, काय केलंय, कुठून माल आलाय, हे सगळं जनतेला माहित आहे। तर नक्कीच कौल जनतेचा कार्यक्रम या माध्यमातून आपण बघत आहे की पंजाबराव ढग यांनी हवामानाचे अंदाज सांगावे, इलेक्शन मध्ये, निवडणुकीमध्ये किंवा राजकारणामध्ये पंजाबरावांनी येऊ नये असं जनतेचं मत आहे। अजून आपल्यासोबत सचिन गाडेकर सेलू येथील कार्यकर्ते आहेत। काय सांगाल, सभा कशी होणार आहे? कौल जनतेचा कुणाकडे, जिल्ह्याचा आणि तुमचा कौल कुणाकडे आहे? गेल्या 10 वर्षापासून मोदी सरकार असल्यामुळे शेतकऱ्याची एवढी नुकसान झालेली आहे आणि गेल्या सोयाबीनला 4000 भाव आहे। मला सांगा एक मिनिट, गेल्या वर्षी सोयाबीनला, काँग्रेसच्या काळामध्ये सोयाबीनला 8000 भाव होता। त्या मोदी सरकारनं सोयाबीनला 4000 भाव आणि कापसाला 6000 भाव आणल्यामुळे आम्ही पूर्ण शेतकरी नाराज आहोत। तर आमची एकच इच्छा आहे, मोदी हटाओ देश बचाओ। मोदी सरकारनं, भाजप सरकारनं अबकी बार 400 पारचा नारा दिलाय। 400 पार होईल का? नाही होत, कारण की शेतकऱ्यासाठी मोदीचे उपक्रम काय आहेत, मोदीने शेतकऱ्यासाठी काय केलंय हे आपल्याला जनतेसमोर येऊन सांगावं लागेल। बर दादा काय सांगाल? गरिबाईसाठी मोदी सरकार योग्य नाही, काहीच नाही। महागाई वाढली का? आम्ही पुण्यात आहे, लोक सगळे परभणी जिल्हा मराठवाड्यातले सगळे पुण्यात येतात कामासाठी, काही नाही। पुण्याला काय करता? कामच वापस करतो। इथं कुठली प्रॉपर आपण तालुका मानवत म्हणून गाव आहे। इथं शेती वगैरे आहे का? शेती आहे 3 एकर। शेती सोडून म्हणजे काही दुसरा व्यवसाय? माझा स्वतः बिझनेस आहे, केटरिंग म्हणून। मी ईश्वर झालं पुण्यातच राहतो। मोदी सरकार एकदम फेल आहे। काय सांगता? सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, तुमचे DAP आम्ही घेत होतो 700 रुपयाला, आता घेतो 1400 रुपयाला। तुमचा युरिया होता 200 रुपये, आता घेतो 360 रुपयाना। काय आम्ही जगायचं का मरायचं सर्वसामान्यांना? न्याय राहिला का नाही काही? सध्या महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण चाललंय की असं लोकांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की सध्या शिवसेना कुठली, राष्ट्रवादी कुठली, या फोडी मागे नेमका कोणाचा हात आहे? देवेंद्र फडणवीसचा हात आहे। मराठा आरक्षणाचा काही परिणाम पडेल का या लोकसभेच्या? 1000% 100 नाही, 1000% लोकसभेच्या इलेक्शनवर परिणाम पडणार मराठा आरक्षणाचा। येणाऱ्या काळात तुम्हाला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या सीटा, जागा किती येऊ शकतात? टोटल 48 आहेत। 48 पैकी किती? 40 जागा येऊ शकतात। महाविकास आघाडीच्या मध्ये संपूर्ण 30 प्लस जागा आहे ना, त्याच्या 30 प्लस। त्याच्यामध्ये महायुतीच्या जागा किती येतील? त्याच्यामध्ये महायुतीच्या 15 जागा। 15 जागा। आणि टोटल देशामध्ये सरकार कुणाचं स्थापन होताना दिसेल तुम्हाला? सरकार मोदी, नरेंद्र मोदी येतील का राहुल गांधी येतील? राहुल गांधी येतील। तर कोण्या मुद्द्यावर आपण या इलेक्शन साठी म्हणजे आम्हाला काय जगण्याचा प्रश्न झाला शेतकऱ्याला? जगायचं का मरायचं? कोणत्या मालाला भाव आहे सांगा बरं तुम्ही? न्याय राहिला नाही इथं, काहीच न्याय राहिला नाही।
तर नक्कीच याचा पक्ष फोडा- कौल जनतेचा या कार्यक्रमामधून जनतेच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रश्न विचारा, मी उत्तर देतो तुम्हाला. प्रश्न विचारा, उत्तर देतो. तर सांगा की आज उद्धव ठाकरे यांची सभा आहे, तर याच्याबद्दल काय सांगा? मी म्हणतो महाविकास आघाडीच्या जितक्या सीटा आहेत 48 पैकी हा. 30 सीटा आज विजयी झाल्या आज. 48 पैकी 30 सीटा येतील. तर महागाई बद्दल काय सांगाल? महागाईबद्दल काय ते वर्षाला म्हणजे 4 महिन्याला 2,000 रुपये देतात, हा. पण आमचे 18,000 रुपये वाढतील. हा. 1 लाख रुपयाचा खरेदी केला तर म्हणजे 18% जीएसटी न तुम्ही त्रस्त आहात. तरच तर. आमचं म्हणणं आहे हे गद्दार सरकार आहे ना, हे हातपार झालं पाहिजे. तर एकूण महाविकास आघाडी सरकारच्या सीटा किती येतील 30 राज्यात? 30 30 30 येतील. 30. पण आमचा 45चा नारा नाही. हा. आम्ही सांगत नाही आमच्या 45 सीट आहेत, ते म्हणते 45 सीट आहेत. हा. आमचं तर म्हणणं आहे त्याच्या 60 सीट आहेत. भाजप सरकारचा आपल्या टोटल देशामध्ये 400 पारचा नारा आहे. 150च्या वरी जात नाही. म्हणजे सध्या राहुल गांधी प्रधानमंत्री होतील का? नाही, आमचा महाविकास आघाडीचा महाविकास आघाडी इंडिया आघाडी आमची, हा. बरोबर. राज्यात महाविकास आघाडी महाराष्ट्र राज्यामध्ये तर नाही, नाही, महाविकास आघाडी राज्यात हा. आहे, देशात इंडिया आघाडी इंडिया, आहे, बरोबर इंडिया, हा, आहे. इंडिया. बीजेपी 150च्या वरी जात नाही. हा. ते तर- 400 पार 500 पार, आम्ही तर म्हणतो 600 सीट आहेत त्याच्या. हा. टोटल आहे 543. तर नक्कीच आपण बघू शकता किती मोठा जनसागर माननीय उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणी आलेला आहे. आपण बघू शकतो आहे. कौल जनतेचा या कार्यक्रमामधून जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. उद्धव ठाकरे काही वेळातच इथे दाखल होतील आणि